पंढरपूर नगरपालिकेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आषाढी वारी यशस्वी। सफाई कर्मचाऱ्यांचे नगराध्यक्ष प्रणिता भालके यांच्याकडून कौतुक। आषाढी वारी निमित्त पंढरपूर शहरात लाखो वारकरी आणि भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली। एवढ्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेने केलेले नियोजन प्रभावी ठरले असून शहरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि अन्य नागरी सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यात आलेत। नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी वारी दरम्यान दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले। त्यांच्या अथक परिश्रमामुळे पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितले। वारी काळात हजारो भाविकांची सतत वर्दळ असतानाही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले। त्यामुळे शहरातील स्वच्छता अंतिम टप्प्यापर्यंत प्रभावीपणे राखण्यात यश आलंय। नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी सांगितले की आषाढी वारी हे पंढरपूरचे वैभव असून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नगरपालिकेचे सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत। सफाई कर्मचारी, अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या समर्पित सेवेबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले। यंदाची आषाढी वारी नगरपालिकेच्या नियोजनामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे यशस्वी ठरल्याची भावना नागरिक आणि वारकरी भाविकांकडूनही व्यक्त करण्यात येते। नमस्कार। खरं तर म्हणजे पहिल्यांदा वारीच्या अगोदर पण आपण स्वच्छतेसाठी म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे खूप परिश्रम घेतला। नगरपालिकेचे जे रेग्युलरचे आहेत 350 आणि आमचे हंगामी 1500 कामगार यांच्या माध्यमातून आपण स्वच्छता मोहीम राबवली। आणि आफ्टर वारी नंतर खरं तर मोठं चॅलेंज होतं की म्हणजे वारीच्या मध्ये येणाऱ्या लोकांच्या संख्येचा आकडा काही आपण कधीच सांगू शकत नाही। यावेळेस 30-32 लाखाची म्हणजे आपण अंदाज धरला होता, त्याहून जास्तच लोक इथं आले होते। तर ह्या सगळ्या मध्ये काम करत असताना काही ठिकाणी आपण बघतोय की आतल्या भागामध्ये काम करत असताना वारी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेसचा कचरा तसा साचून राहिलेला असतो 3-3 दिवसाचा। तिथं देखील आपण ज्या काही बॅग असतात आपल्या, त्या बॅग तिथं पोहोच करून त्यांना तो कचरा भरून ठेवायला सांगितलं होतं। आणि आफ्टर वारी ज्यावेळेस आम्ही म्हणजे एखादं संपल्याच्या लगेचच आपल्या नगरपालिकेने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व म्हणजे टीमनी नगरपालिकेच्या कचरा उचलायची म्हणजे सुरुवात केली। आणि खऱ्या अर्थानं म्हणजे द्वादशीपर्यंत बऱ्यापैकी शहरातला कचरा उचलण्याचं काम नगरपालिकेने केलं। प्रायोरिटीने आम्ही पहिल्यांदा जिथं अन्न फेकलं गेलं होतं अशा ठिकाणचं अन्न, मठाच्या तिथला असू द्या, असं बऱ्याच ठिकाणचा जो अन्नाचा साठा आहे तो पहिला उचलला। आणि त्यानंतर आम्ही नदीपात्र असू द्या, 65 एकर असू द्या, उपनगर असू द्या किंवा प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलेला आहे। आणि पौर्णिमा होईपर्यंत वारंवार तो कचरा रिपीट होत असतो, हेच खरं मोठं चॅलेंज आहे। आणि आपल्याला रोज डेली बेसवर तिथं काम करावं लागत आहे। आमचे आरोग्य खात्याचे वाघमारे साहेब असू द्या, आमचे सीओ साहेब असू द्या किंवा आमची नगरपालिकेची सर्व टीम जातीने लक्ष घालून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन त्या भागाची स्वतः पाहणी करून तिथं जाऊन कचरा उचलण्याचं काम केलेलं आहे। भाजी मंडई असू द्या किंवा म्हणजे शहराच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः आपण तिथं पाहणी करून कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम करत असताना आता सध्या घडीला सुद्धा चालू आहे। आपण स्वच्छतेचा जो विषय चालू आहे त्यामध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय मी खरंच त्या कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक करते की एवढा म्हणजे एवढ्या लोकांचं काम करत असताना म्हणजे रोजचं काम सोडून हे एक्स्ट्रा आहे वारीच्या काळामध्ये। आणि माझा कुठलाही कर्मचारी कामचुकारपणा न करता, पाऊस पाणी असू द्या किंवा ऊन ह्याची तमा न बाळगता अहोरात्र ह्या पंढरपूर शहराच्या स्वच्छतेसाठी म्हणजे झटताना मी स्वतः बघितलेलं आहे। कारण कर्मचाऱ्यांसोबत आम्ही स्वतः खाली काम करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांनी म्हणजे हे घरचं आहे असं समजून शहराची स्वच्छता केलेली आहे। त्यांचे देखील मी मनापासून कौतुक आणि आभार देखील व्यक्त करते की शहराच्या ह्याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे। आषाढी वारीमध्ये कोण विलन ठरलं, एक कर्मचारी की अधिकारी? मी कुणालाच विलन ठरवू शकत नाही, कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यावरती काम खूप केलेलं आहे। आणि हे करत असताना मी स्वतः हे अनुभव घेतलेला आहे की किती प्रमाणावरती काम करावं लागतं। कर्मचारी असू द्या, अधिकारी असू द्या, या काळामध्ये कोणच कामचुकारपणा करत नाही किंवा विलन त्यांना ठरवताच येणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः उतरून खाली पर पर्सननी काम केलेलं आहे। त्याबरोबर मी आव्हान देखील शाळा, कॉलेजेस, आपल्या शहरातील नागरिकांना केलं होतं। त्यांच्या परीने त्यांनी सुद्धा ते आव्हानाला साथ देत
त्यांनी सुद्धा आपल्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन त्या भागाची स्वच्छता करायला आपल्याला हातभार लावलेला आहे. तसेच बाहेरच्या गावाहून आलेल्या त्यांनी देखील म्हणजे बारामती असू द्या, पुणे असू द्या, आळंदी असू द्या, इथल्या बऱ्याचशा लोकांनी येऊन इथं स्वच्छता मोहीम राबवली आहे. त्यांचं देखील मी आभार आणि कौतुक करते की पंढरीच्या पांडुरंगाप्रती आणि इथल्या लोकांप्रती तुमची जी आस्था आणि श्रद्धा आहे ती या खऱ्या म्हणजे स्वच्छतेच्या सेवेतून दिसून आलेली आहे. आणि अशा प्रत्येक व्यक्तीचं मी मनापासून म्हणजे शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी आभारच व्यक्त करते.